वाचन करून त्या वा, वाचना वाचनानुसार आपण त्यावर MCQ तयार करून किंवा जे MCQ पूर्वीच्या पेपरना आलेले आहेत त्या अनुषंगानं जर आयुर्वेद इतिहास या MCQ संबंधित अ, अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर या आयुर्वेद इतिहासाच्या अध्ययनामुळे आपल्याला पूर्वीच्या काळातील आयुर्वेदाची स्थिती, आत्ताच्या काळातील आयुर्वेदाची स्थिती आणि भविष्यातील येणारी आयुर्वेदाची स्थिती याचं विवेचन आणि याचा अभ्यास आपल्याला या आयुर्वेद इतिहासच्या संदर्भातील पॉइंट वरून करता येतो. MCQ साठी जरी हा सिलेबस असला तरी आपण थोडस याच्याबद्दल वाचन, मायक्रो रिडिंग, कारण हे क्वेश्चन्स फक्त MCQ शी रिलेटेड असल्यामुळं सूक्ष्म वाचन आणि सूक्ष्म वाचनामधून आपल्याला मिळालेले मुद्दे याचबरोबर पूर्वी याच विषयाशी संदर्भात आलेले MCQ याचा जर आपण समन्वय केला तर आयुर्वेद इतिहासच्या 20 मार्कापैकी 20 मार्क हे आपल्याला मिळू शकतात. हे जे मी आता सांगतो ते आयुर्वेद इतिहासचं पासिंगच्या संदर्भातून 20 पैकी 20 मार्क मिळवण्यासाठी सूक्ष्म वाचन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आयुर्वेद इतिहास नंतर पेपर 2 मध्ये निरुक्ती परिभाषा पर्याय पदानी हा एक महत्वाचा पॉइंट आहे की ज्याच्यावर जवळजवळ 45 मार्क, 30 ते 45 मार्क एवढे क्वेश्चन येऊ शकतात. आयुर्वेद इतिहासचे MCQ 20 मार्क आणि हे 45 मार्क असा साधारणतः 65 मार्काचा पेपर हा पूर्णपणे सोपा आहे. निरुक्ती पर्याय परिभाषा पदामध्ये आपल्याला फर्स्ट इयरला जे इतर विषय आहेत, उदाहरणार्थ रचना, क्रिया, संहिता अध्ययन, पदार्थ विज्ञान यामध्ये जे काही आयुर्वेदोक्त शब्द आहेत किंवा आयुर्वेद शिकण्यासाठी ज्या शब्दांची आपल्याला आयुर्वेद शिकण्यासाठी आयुर्वेदाचं ज्ञान होण्यासाठी गरज आहे, उदाहरणार्थ आयु, शरीर, पंचमहाभूत, आत्मा, मन या त्यानंतर सात्म्य, असात्म्य या अनेक शब्दांचं ज्ञान हे इतर विषयांमधून होत असतं. संस्कृतमध्ये आपल्याला त्याची निरुक्ती म्हणजे तो शब्द कशा पद्धतीनं उत्पन्न झाला आणि त्याचा आयुर्वेदामध्ये अपेक्षित अर्थ काय आहे. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. उदाहरणार्थ रस हा शब्द जर घेतला तर रस या शब्दाचे आयुर्वेदामध्ये सुद्धा अनेक अर्थ आहेत. विषयाच्या संदर्भानुसार रस या शब्दाचा अर्थ कोणता घ्यायचा हे सगळ्यात महत्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल पदार्थ विज्ञान मध्ये रस हा शब्द जर आला तर त्याचा मुख्यतः उपयोग रसनेंद्रिय ग्राह्य गुण असा घ्यावा लागतो. रस हा शब्द शरीर क्रिया या विषयामध्ये जर आला तर मुख्यतः त्याचा अर्थ हा आद्य धातू म्हणून आणि आहार रस म्हणून घ्यायचा असतो. त्याचबरोबर सेकंड इयर मध्ये रस हा शब्द पारद या संदर्भात वापरलेला आहे. तर असं वेगवेगळ्या विषयाच्या अनुसरून त्याची वेगवेगळी परिभाषा बनू शकते. शब्द हा एकच आहे, त्याचे अर्थ अनेक आहेत, विषयानुसार त्याचा संदर्भ हा वेगवेगळा आहे. तर तो आपण कशाने अभ्यास करायचा याचं ज्ञान हे संस्कृत या विषयाच्या निरुक्ती पर्याय परिभाषा पदानी या पॉइंट वरून मिळतं. त्यामुळं निरुक्ती पर्याय परिभाषा यामध्ये लर्निंग आणि इंटिग्रेशन हे दोन टीचिंग लर्निंग मेथडमध्ये
सांगितलेले आहेत. तर सेल्फ डायरेक्टेड लर्निंग यामध्ये आपण स्वतः वाचन करणं आणि त्यानुसार कुठल्या कुठल्या विषयामध्ये हा शब्द आलेला आहे आणि त्या विषयामध्ये त्या शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे, त्यानुसार संस्कृतमध्ये या शब्दांच्या विषयी आपण उत्तर कशा पद्धतीनं लिहायचं आहे याचं टेक्निक या निरुक्ती पर्याय परिभाषा पदानी या सिलेबस पॉइंटमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या टेक्निकचा वापर करून आपण संस्कृत या विषयामध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला इतर विषयांच्या मध्ये त्याची जी काही माहिती आहे ती प्राथमिक माहिती या निरुक्ती पर्याय परिभाषा पदाने या पॉइंट मध्ये जर आपण ऍड केली तर हे 45च्या 45 मार्क आपल्याला मिळू शकतात. अगदी पासिंगच्या दृष्टीनं यामध्ये आपल्याला 45 पैकी 25 ते 30 मार्क जरी आपल्याला मिळाले तरी आपण पास होऊ शकतो. यानंतरचे जे 2 पॉइंट आहेत ते वैद्यकीय सुभाषित साहित्य आणि पंचतंत्र, हे जे 2 पॉइंट आहेत या 2 पॉइंटमध्ये वैद्यकीय सुभाषित साहित्यम यामध्ये अध्याय 1 ते 20 यामधले महत्वाचे श्लोका ज्याचा अन्वयासाठी सुद्धा उपयोग प्रश्न येऊ शकतो. संधी, पदच्छेद, त्याचबरोबर अर्थ या साठी सुद्धा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर वैद्यकीय सुभाषित साहित्य मधले 1 ते 20 अध्यायामधले प्रत्येक अध्यायातले साधारणतः 1-2 श्लोक हे यामध्ये महत्वाचे आहेत. त्यानुसार आपण वैद्यकीय सुभाषित साहित्याचा अभ्यास जर केला तर ते पण मार्क आपल्याला पडू शकतात. त्यानंतरचा जो पंचतंत्र आहे या पंचतंत्रामध्ये अपरीक्षित कारक तंत्र, या अपरीक्षित कारक तंत्रामधील 5 कथा, या 5 कथांचं सारांश आणि त्यामधून आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये या गोष्टींच्या मधून आपण काय बोध घेऊ शकतो, ज्याला मॉरल म्हणतात, तो बोध त्याचे जे श्लोक आहेत ते श्लोका आपण उत्तरामध्ये जर लिहिले तर या 15 मार्कापैकी आपल्याला 5 ते 7 मार्क, अगदी व्यवस्थित जर लिहिलं तर 10 मार्कापर्यंत मार्क मिळू शकतात. वैद्यकीय सुभाषित साहित्यामध्ये अन्वय, अर्थ, संधी, विग्रह यानुसार प्रश्न येऊ शकतात. जसं जसं आपण सिलेबस बघत जाऊ तसं तसं आपल्याला सिलेबस जसा आपण समजून घ्यायला लागू तसा तसा तो सोपा वाटेल आणि अभ्यास करणं सोपं जाईल. तर संस्कृत या विषयी कोणतीही भीती न बाळगता फक्त पास होणं हे ध्येय न ठेवता आपल्याला आयुर्वेदाचं अध्ययन करायचं आहे. आपल्याला आयुर्वेदातील इतर विषयांचं सुद्धा ज्ञान होणं तेवढंच महत्वाचं आहे. यासाठी आपल्याला संस्कृत विषय शिकाय ही जर ध्येय डोळ्यासमोर ठेवली तर आपण विषय सोपा समजून घेऊन पास होऊ शकतो. तर केवळ संस्कृत हा विषय पास होण्यासाठी अभ्यास न करता संस्कृत विषयाबरोबरच प्रथम वर्षाचे जे इतर विषय आहेत ते सुद्धा अधिक चांगल्या मार्कानं पास होणं आणि आयुर्वेदाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होणं ही ध्येय जर डोळ्यासमोर ठेवली तर संस्कृत हा विषय आपल्याला सोपा जाईल. जसे जसे आपण या चॅनेलला जॉईन व्हाल आणि रोज याचे जर व्हिडिओ वगैरे पाहाल आणि त्याप्रमाणे जे काही सूचना आपल्याला केल्या जातील
आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही शंका असतील त्याचं सुद्धा निवारण केलं जाईल. तर फक्त केवळ संस्कृत पास होणं हे ध्येय न ठेवता आयुर्वेदाचं ज्ञान, आयुर्वेदाचं अध्ययन आपल्याला सुलभ व्हावं, सोपं व्हावं. त्याचबरोबर प्रथम वर्षाचे इतर विषय सुद्धा सोप्या पद्धतीनं आपल्याला समजावेत आणि त्याच्यामध्ये उत्तम मार्क मिळावेत, ही ध्येय जर डोळ्यासमोर ठेवली तर संस्कृत हा विषय अजिबात अवघड जाणार नाही. फक्त यासाठी एकच महत्वाची सूचना किंवा सगळ्यात महत्वाचं, आपण स्व अध्ययन रोज त्या त्या विषयानुसार आपण 15 मिनिटं संस्कृतचं स्व अध्ययन जर केलं तर आणि तरच संस्कृत हा विषय आपल्याला सोपा जाईल. तर या नववर्षाच्या निमित्तानं आपणाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. संस्कृत विषयाविषयीची असलेली भीती मनातून काढून टाका. संस्कृत विषय शिकण्याचं ध्येय आपण जर उदात्त ठेवलं, मोठं ठेवलं, तर आपल्याला संस्कृत विषय सहज समजून जाईल आणि या संस्कृत विषयाच्या